नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 19 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ठीक आहे. सो अँड वी आर डिस्कसिंग द प्रीवियस क्वेश्चन्स अँड बोथ द एक्झाम्पल्स आर फ्रॉम द महाराष्ट्र CET 2020. ठीक आहे. जर पहिलाही क्वेश्चन जर बघितला आपला CET महाराष्ट्र CET 2020 आहे. हाही सेकंड क्वेश्चन CET 2020 म्हणजेच महाराष्ट्र CET 2020 आहे. ओके. द क्वेश्चन्स द बोथ क्वेश्चन्स आर फ्रॉम द सेम पेपर फ्रॉम द सेम इयर. ठीक आहे. आणि दोन्ही क्वेश्चन अतिशय इझी आहे, म्हणजे खूप काही याच्यात म्हणजे काय म्हणू शकतो, कठीणही खूप काही नाही आहे. ओके. म्हणजे सॉल्व करण्यासारखं आहे. जर आपण प्रॉपर आपलं जे काही डोकं आहे हे जर डोकं यूज केलं तर आपण इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकतो. बघा पहिला क्वेश्चन. वॉटर रायजेस इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ अ रेडियस R अप टू हाईट H. काही हरकत नाही, कॅपिलरी ट्यूब आहे. ठीक आहे. ही जी काही कॅपिलरी ट्यूब आहे, या कॅपिलरी ट्यूबची जी काही रेडियस आहे ती R आहे. मग आपल्याला माहिती आहे कॅपिलरी ट्यूबचा फिनॉमिना काय राहतो, एखाद्या कंटेनरमध्ये आहे की नाही, एका कंटेनरमध्ये समजा आपण ही कॅपिलरी ट्यूब ड्यूप करतो, त्याच्यामुळे याच्यात जो काही वॉटर आहे तो काय होते, राईज होते. किती राईज होते म्हणते वॉटर H. चला काही हरकत नाही. एक कॅपिलरी ट्यूब होती जिची रेडियस R होती, कंटेनरमध्ये एखादा डीप केली, ओके, वॉटर राईज झाला, किती राईज झाला H. काही हरकत नाही. ठीक आहे. द मास ऑफ वॉटर इन अ कॅपिलरी ट्यूब इज M. ठीक आहे. म्हणजे जो काही जेवढं काही म्हणजे काय म्हणू शकतो, जो काही लिक्विड याच्यात राईज झाला, ज्याची हाईट H होती, तर त्या लिक्विडचा मास किती कन्सिडर करायचा M. काही हरकत नाही. द मास ऑफ द वॉटर दॅट विल राईज इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ R/4 विल बी. बघा एकदम सिम्पल आहे. त्यांनी काय विचारलं, आता आपल्याला एक अनादर कॅपिलरी ट्यूब घ्यायची आहे जिची रेडियस समजा R' किती घ्यायचं आहे म्हणते R/4. म्हणजे ही जी काही पहिली कॅपिलरी ट्यूब होती हिच्या रेडियसपेक्षा 4 पट रेडियस दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबची कशी राहिली पाहिजे, कमी राहिली पाहिजे. ओके. मग तेच सेम कॅपिलरी ट्यूब आपण एका कंटेनरमध्ये डीप केली, डीप केल्यानंतर काहीतरी काय झालं, इथं हाईट राईज झाला, तर ती हाईट किती H'. ओके. मग H' हाईट एवढा जो काही लिक्विड आला त्या लिक्विडचा मास किती M'. तर हा आपल्याला मास फाइंड आउट करायला सांगितलं जाईल. क्वेश्चन समजून घ्या. याच्या लक्षात पहिली कॅपिलरी ट्यूब होती ज्याची रेडियस किती होती R. एका लिक्विडमध्ये सर्टन लिक्विडमध्ये डीप केल्यानंतर ओके कॅपिलरी ट्यूबचा फिनॉमिना आहे की त्या ट्यूबमध्ये काय होते, जो काही लिक्विड आहे तो राईज होते. किती राईज झाला H एवढा. मग जो काही लिक्विड राईज झाला त्याचा मास किती M. मग त्याच कॅपिलरी ट्यूब आता सेकंड अनदर कॅपिलरी ट्यूब घेतली जिची रेडियस याच्यापेक्षा किती पट लहान आहे, 4 पट. ओके. R' किती झालं R/4. ओके. म्हणजे जी काय हाईट आहे, आता ज्या हाईटचा लिक्विड तिथं राईज झाला त्याचा मास किती आहे M'. सो दे आर आस्किंग टू फाइंड द M' मास. ओके. सो वी शुड नो द रिलेशन बिटवीन रेडियस अँड मास. बघा रेडियस चेंज झाला तर मास चेंज झाला. इनिशियली रेडियस किती होती R, मास किती होतं, रेडियस काय झाला R' म्हणजे 4 पट काय झाली लहान, तर मासमध्ये काय फरक पडला. म्हणजे याचा अर्थ मला एकच महत्त्वाचं गोष्ट म्हणायचं इथं की यू हॅव टू फाइंड द रिलेशन बिटवीन द मास अँड रेडियस. मास आणि जर रेडियसचं तुम्ही रिलेशन फाइंड आउट करण्यास समर्थ राहिलं तर काही मोठी गोष्ट नाही. बघा हाईटचा फॉर्म्युला आहे H = 2t cos θ डिवायडेड बाय ρRg. ठीक आहे. बघा फक्त मला रेडियस आणि हाईटमध्ये रिलेशन पाहिजे, तर हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस, इथून मला दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याकडे एक रिलेशन आहे डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे नाही, व्हॉल्यूम म्हणजेच काय, सिलेंड्रिकल. ठीक आहे नाही, जो काही बघा आपण डेन्सिटी कशाची काढतो, जो काही लिक्विड आहे याच्यामध्ये. ओके. लिक्विडचा मास किती M. ओके. आणि जो काही लिक्विड आहे तो लिक्विड कोणत्या प्रकारचा शेप घेतलेला आहे त्या लिक्विडने, तिथे सिलेंड्रिकल, त्याच्यामुळे सिलेंडरचा व्हॉल्यूम काय येते πr² × H. इथपर्यंत काही हरकत नाही. ठीक आहे. मला बघा मास आणि याच्यात रिलेशन पाहिजे, मास रेडियस आणि हाईटमध्ये. देअरफॉर M = डेन्सिटी πr² × H. बघा आता मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R² × H मी लिहू शकतो. इक्वेशन नंबर 2 लिहू शकतो. याच्या लक्षात, कारण की डेन्सिटी आणि पाय कसं झालं कॉन्स्टंट, त्याच्यामुळे रेडियस आणि हाईट शिल्लक राहिला. ठीक आहे. इकडे तसंच झालं बघा, डेन्सिटी त्याच्यानंतर G त्याच्यानंतर θ, दोघांसाठी लिक्विड आपण चेंज नाही केलं, त्याच्यामुळे सरफेस टेन्शन आणि टू कसं राहते सेम. त्याच्यामुळे इथं हाईट आणि रिलेशन H मधलं रिलेशन पाहिलं. आपल्याला रिलेशन पाहिजे मास आणि रेडियस मधलं. ठीक आहे. बघा हे या इथून मिळते आपल्याला मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. आता आपल्याला मास आणि फक्त रेडियसमध्ये पाहिजे, Hचं इथं काय काम आहे का नाही, पण Hसाठी आपण रिलेशन फाइंड आउट केले. Hच्या ठिकाणी काय पुट करू शकतो 1/r. मग इथे जर मी 1/r पुट केलं तर 1r गेट कॅन्सल, म्हणजे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे ना रेडियस. हेच तर रिलेशन मला पाहिजे.
की मला ही गोष्ट सॉर्ट आउट करण्यासाठी मास आणि रेडियसमधलं रिलेशन पाहिजे. एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आर. इथं लक्षात बघा. आता या याच्यासाठी ओके, या याच्यासाठी बघा, जो काही लिक्विड राईज झाला त्याचं मास किती होतं एम, तेव्हा त्या लिक्विडचं सिलेंड्रिकल जो काही कॅपिलरी ट्यूब होता त्याची रेडियस किती होती आर. इक्वेशन नंबर ए करा. ठीक आहे, इकडे बघा. नंतर मास किती झाला एम प्राईम, मास किती झाला एम प्राईम, त्यावेळेस रेडियस किती होती r/4. इक्वेशन नंबर बी. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे एम प्राईम. देअरफॉर इक्वेशन बी डिवायडेड बाय इक्वेशन ए. देअरफॉर एम प्राईम डिवायडेड बाय एम इक्वल्स टू r/4 अपॉन आर. याला सॉर्ट आउट करा. r/4 इंटू आर, आर आर गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स 1/4. ठीक आहे, आपल्याला एम प्राईमची व्हॅल्यू पाहिजे तर हा एम इकडे शिफ्ट कर. देअरफॉर एम डिवायडेड बाय 4. ठीक आहे, रेडियस जर 4 पटनं जर लहान झाली असेल, रेडियस जर 4 पटनं लहान झाली असेल तर मासमध्ये पण कितीचा फरक पडला 4 पट. 4 पट मास काय झालं डिक्रीज झालं m/4. Therefore the equation number second will be the correct option and the question is from the Maharashtra CET 2020. क्वेश्चन अतिशय सिंपल होता, त्याच्यात कोणत्या प्रकारचे कॅल्क्युलेशन आहे परंतु भरपूर सारं डोकं वापरण्याची गरज आहे. इथं लक्षात बघ, हा तुमचा बेसिक फॉर्म्युला झाला की कॅपिलरी ट्यूबमध्ये जो काही लिक्विडचा राईज होतो हाईटमध्ये, त्या लिक्विड त्या हाईटचा फॉर्म्युला 2t cos θ आपण ρr. हाईट आणि रेडियसमध्ये रिलेशन फाइंड आउट केलं. ठीक आहे, आपल्याला रिलेशन पाहिजे मास आणि रेडियस. इथं फाइंड आउट करण्यात आपण समर्थ झालो होतो, परंतु आपल्याला एचची भानगड पाहिजे होती. मग एच आपण इथनं पुट केला आणि मास आणि रेडियसमधलं आपण रिलेशन इझिली फाइंड आउट केलं. मग काहीच नाही, हे रिलेशन यूज करून आपण पहिल्यासाठी सेकंडसाठी यूज केलं आणि सेकंडमध्ये आपल्याला एम प्राईम फाइंड आउट करायचं होतं. इक्वेशन बी डिवायडेड बाय इक्वेशन 1 केल्यावर आपण इझिली गोष्ट सॉल्व्ह करू शकतो. इथं लक्षात. तर बघा, तुम्ही हा जर क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर लिहून घेण्यासाठी तुम्ही काय म्हणू शकतो मेहनत घ्या. पॉज करा, नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द इक्वेशन नंबर सेकंड. बघा, आता आपण इक्वेशन न्यूमरिकल नंबर सेकंडकडे वळूया. पाहता टर्मिनल वेलोसिटीच्या कॉन्सेप्टवर क्वेश्चन आहे. अ स्मॉल मेटल स्फिअर ऑफ मास m and density d1 when dropped in a jar filled with a liquid moves with a terminal velocity after some time. काही हरकत नाही. The viscous force acting on the metallic sphere is. बघा, एक मेटल स्फिअर आहे. ओके, एक समजा एक जार आहे. या जारमध्ये विशिष्ट प्रकारचा एक लिक्विड आहे. ओके, या जारमध्ये जो काही लिक्विड आहे त्याची डेन्सिटी दिली आहे तुम्हाला d2. हा जो काही मेटल स्फिअर आहे, ओके, याचं मास आहे m. मेटल स्फिअरची डेन्सिटी आहे d1. आहे की नाही. मेटल स्फिअर हॅव्हिंग अ मास m and d1 इज द डेन्सिटी ऑफ दॅट मेटल स्फिअर. ओके, and that metal sphere when dropped to a jar filled with a liquid having a density of d2. Okay, after some time this metal sphere, okay, got a terminal velocity. Okay, the terminal velocity, that velocity, okay, at that point the forces acting on that metallic sphere becomes 0. ठीक आहे. बघा, याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शन वेट ऍक्ट होतो. ठीक आहे, याचा मास आहे m इंटू जी. यालाच काय म्हणू शकतो आपण वेट. ठीक आहे, याला अपवर्ड डायरेक्शन दोन प्रकारचे फोर्स राहतात. एक बुयांस फोर्स राहते आणि एक कोणता फोर्स राहते विस्कस फोर्स. ओके, अँड दे आर आस्किंग टू फाइंड द विस्कस फोर्स. द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्फिअर इज. They are asking to find the viscous force acting on this metal sphere. Okay, as we know that at terminal velocity, the forces acting on that metallic sphere becomes 0. It means that weight get balanced by the buoyant force and the viscous force. Therefore mg equals to fb plus fv. We want fe, therefore fe equals to mg मायनस बुयांस फोर्स. ठीक आहे, बुयांस फोर्स तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, बघा, बुयांस फोर्स म्हणजे एकदम सिंपल आहे. ओके, ज्या लिक्विडमध्ये बॉल येऊन राहिला त्या लिक्विडची डेन्सिटी आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दिस मेटॅलिक स्फिअर आणि जी हा बुयांस फोर्सचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. ओके, डी म्हणजे काय, इथं d2 आता जसं डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हटलं आहे, ज्या लिक्विडमध्ये जो मेटॅलिक स्फिअर म्हणा जो काही बॉल येऊन राहिला त्या मेटॅलिक स्फिअरची डेन्सिटी, सॉरी मेटॅलिक म्हणतो त्या लिक्विडची डेन्सिटी, व्ही इज नथिंग बट द व्हॉल्यूम
ऑफ दॅट मेटॅलिक स्पियर, ठीक आहे. अँड जी इज नथिंग बट ॲसोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आपल्याला जसं माहिती आहे का डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम, देअरफॉर व्हॉल्यूम इक्वल्स टू मास अपॉन डेन्सिटी. ओके, देअरफॉर D2. V म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ दॅट मेटॅलिक स्पियर, तर काय लिहू शकतो मास अपॉन डेन्सिटी. मास m दिलेला आहे, मेटॅलिक स्पियरची डेन्सिटी दिली आहे आपल्याला D1 इंटू G, ठीक आहे. बघा देअरफॉर विस्कस फोर्स इक्वल्स टू mg मायनस बुयांस फोर्सची व्हॅल्यू टाकू आपण mg D2 अपॉन D1, ठीक आहे. देअरफॉर बुयांस विस्कस फोर्स इक्वल्स टू बघा mg काय निघाला कॉमन, शिल्लक किती राहिलं 1 मायनस D2 अपॉन D1. दिस इज युअर विस्कस फोर्स acting on that metallic sphere when it is dropped in a jar filled with a liquid having a density of D2. mg 1 मायनस बघा अशाच प्रकारचे दोनच ऑप्शन दिसते इथं, इकडेपर्यंत D2 आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन्स काय झाला राईट झाला. ओके, सो इन दिस वे वी आर एबल टू सॉल्व द बोथ एक्झाम्पल्स फ्रॉम द आर कमिंग फ्रॉम द महाराष्ट्र CET 2020. अतिशय सिम्पल होते. ओके, काही आपल्याला लॉजिकल तर होते, जसा पहिला क्वेश्चन बघितला तर सेकंड क्वेश्चनपेक्षा लॉजिकल होता. आणि इथं काही नाही, फक्त तुम्हाला ही माहिती पाहिजे की टर्मिनल वेलॉसिटी, द फोर्सेस ॲक्टिंग इन द झिरो, याचाच अर्थ काही फोर्स काय होता बॅलन्स होत आहे. मग बॅलन्स झाल्यानंतर फक्त तुम्हाला बुयांस फोर्सचा हा छोटासा फॉर्म्युला माहिती पाहिजे. दॅट्स इट, क्लिअर. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.